घेऊन गोलंदाज तयार. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळायचं होतं. अगदी स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. धावसंख्या 3 चेंडू आणि 4 धावा. मासवण प्रीमियर लीग सलग 2 दिवस आपल्याला पाहायला मिळाले. खऱ्या अर्थानं 2 दिवस कसे गेले समजले देखील नाही, परंतु चांगलं आणि क्वालिटी क्रिकेट प्रेक्षकांना बघायला मिळालं. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून देखील या स्पर्धेला भरपूर प्रेम मिळालं आणि ज्या अनुषंगाने आजचा 3रा दिवस आणि 3ऱ्या दिवसात अगदी योग्य वेळेत आपण सामने कव्हर करतो आहेत. पहिल्या दिवशी जो एक सामना राहिला होता, गौरव साबळा मोस्ट रन गेटर आणि तदनंतर आपण पाहतोय स्वप्नील दळवी हे विकेट टेकर आपल्याला बघायला मिळाले आणि त्यांना मात्र राहुलजी धानवासरांच्या माध्यमातून एनर्जी ड्रिंक माउंटेन ड्यू आपल्याला पाहायला मिळतंय आणि ते प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये वितरित होत असताना आपण पाहतोय. जाऊया मॅचकडे. चेंडूंचा खेळ झालाय तो म्हणजे 4 धावसंख्या फलकावरती 5. दुपारचं सत्र आणि दुपारच्या सत्रात आजच्या दिवसातला मॅच नंबर 7 आपल्याला बघायला मिळतो. दिवसातलं सरप्राईज काय आहे ते निश्चित स्वरूपात आपण पाहिलं की शंकर धोत्रे गोटे अंपायर आणि एका बाजूला आपण पाहतोय कॉमेडी किंग अर्थातच दशरथ पाटील सरांचं समालोचन उद्याच्या दिवसात आपल्याला या कॉमेंट्री बॉक्स मधून ऐकायला मिळेल. पहिल्या षटकाचा खेळ योग्य रीतीने संपला आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर धावांची गती आपण स्कोर कार्डला तपासून पाहिली तर जाऊन पोहोचते 5. एका बाजूला प्रियांश फायटर, एका बाजूला आपण पाहतोय सूर्या मासवण हा संघ आपल्याला बघायला मिळतो आणि सूर्या मासवण संघाचा स्टार आयकॉन खेळाडू, मासवण गावाची एक वेगळी ओळख बनला आणि मासवण गावाला एक वेगळं नाव या गोलंदाजानं या फलंदाजानं अर्थातच जयेश भोईर हे खेळाडू आपल्याला बघायला मिळतात. जर्सी क्रमांक 1 आणि खऱ्या अर्थानं उपमाचा 1 म्हणून सध्या त्याच्याकडे पाहिलं जातं या मासवण नगरीमध्ये. डाव्या हातानं उत्कृष्ट गोलंदाजी आणि उजव्या हातानं घणघाती फलंदाजी ही त्याची स्पेशालिटी ओळख राहिलेली आहे. तेवढाच चांगला ताकदीचा हा क्षेत्ररक्षक देखील आहे. पुढचा बॉल वेग जास्त हाताळलाय, अगदी फलंदाजाला सरप्राईज केलं या वेगानं. अपेक्षित नव्हता त्याला एवढा स्पीड आणि परंतु आपण पाहू शकाल चेंडू अगदी अंगावरती जाऊन आदळला आणि ही मात्र एक वैशिष्ट्यपूर्ण गोलंदाजी सातत्यपूर्ण तो हाताळत असतो असा जयेश गोलंदाजी ट्रॅकवरती. लेफ्ट आर्म ओव्हर दी स्टंप्स समोर असतील ते म्हणजेच रतीश मधुकर जाधव. पुढचा बॉल कट करायचा होता परंतु आपण पाहू शकाल इथे मात्र आपण पाहतो खडे खडे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न राहिला, त्या अनुषंगानं चेंडू आणि फळीचा संपर्क झाला नाही. डॉट बॉल येतोय. डॉट बॉलनं स्कोर कार्डवरती थोडंसं अंकुश लागलं गेलं पहिल्या षटकात. त्याला कंटिन्यू करत असताना जयेश भोईरला आपण पाहतोय उत्कृष्ट गोलंदाजी. दुसरं षटक आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतील. यावेळेला रतीशसाठी काय गोलंदाजी हाताळली बघा. सलगचे 3 चेंडू आपण पाहतोय वेगामध्ये परिवर्तन होत असताना पाहायला मिळालं. पहिला चेंडू भरपूर जास्त वेगात, तदनंतर दुसऱ्या चेंडूला शार्प टर्न आपल्याला पाहायला मिळाला. आता तिसऱ्या चेंडूला देखील वेगासहित चांगला कट अशी मात्र गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते जयची. पुढचा बॉल लेफ्ट आर्म ओव्हर दी स्टंप्स ऑन साईडला खेळलेला फटका. तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहेत आणि फील्ड होईल शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये. आणि तत्पूर्वी आपण जर पाहिलं तर धावसंख्या आपण तपासून पाहिली तर स्थिर आहे 5 वरती. 4 चेंडूंचा खेळ अगदी जबरदस्त रीतीनं आपल्याला पाहायला मिळत आहेत. राहुल दानवासर आता निश्चित स्वरूपात मासवण जिनेशची टी शर्ट पुन्हा एकदा चेंज करून आता रोहन गोवारीसाठी पहाडीनाथ किराणा स्टोर्स फ्रेंड्स 11ला आता ते चिअर्स करतील. ब्रँड अँबेसिडर आहेत ते असं म्हणायला हरकत नाही. धावसंख्या जर आपण तपासून पाहिली फलकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजेच 5 चेंडू आणि 5 धावा. काय गोलंदाजी राहिली जयेशची. मी उल्लेख त्याचा तोच करत होतो की त्यासाठी तो जाणला जातो असा गोलंदाज जयेश भोईरला आपण पाहू शकाल. सलग मेडन काय गोलंदाजी. दुसरं मेडन आपल्याला पाहायला मिळतं आजच्या दिवसातलं. काय गोलंदाजी केली जयेशची. गोलंदाजी आवडली असेल तर एकदा टाळ्या झाल्या पाहिजे जयेशसाठी. काय जबरदस्त गोलंदाजी. मी म्हटल्याप्रमाणे एक मोठा खेळाडू मासवण गावची एक वेगळी ओळख बनलाय आणि तोच जयेशला आपण पाहतोय. सुपर्ब लाईन और लेंथनं गोलंदाजी त्याने हाताळली. सागाचे झाडाचा खोड खोड तसा तुझा ना माझा आहे जोड. सागाचे झाडाचा खोड खोड तसा तुझा ना माझा आहे जोड.
कुठे चाललीस थँक्यू सो मच. आदरणीय सन्मान्य बाळकृष्ण साबळा साहेब ज्यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं आर्थिक सहाय्य मंडळ त्यांचा टाळ्या वाजून आभार मानते. थँक्यू सो मच. येस ऑल राईट. आणि आपण पाहू शकाल आता जाऊया तिसऱ्या षटकाच्या खेळाकडे, जिथे तिसरं षटक गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतोय. गोलंदाज धीरज कमी वयात अगदी या संघामध्ये जागा मिळाली. MPL मध्ये ऑप्शन झालं तेव्हा मात्र अनिल जाधव यांनी मात्र दाखवला. या वेळेला आपण पाहतोय पहिलाच बॉल वाईड. अगदी जयेश भोईर यांच्या कर्णधार पदाखाली आपण पाहतोय गोलंदाज धीरजला आपण पाहू शकाल. जयेश त्यांना आता कान मंत्रणा देत आहेत की हरकत नाही, फक्त 6 चेंडू तुला फेअर खेळपट्टीवर आदळायचे आहेत. फलंदाजाचं कौशल्य तो मांडेल, तू फक्त तुझ्यातली गुणवत्ता सिद्ध कर. आणि निश्चित स्वरूपात तो मेसेज पोहोचला गेला. आता येणाऱ्या काळात धीरज कुठल्या पद्धतीची गोलंदाजी करणार. लॉंग ऑनला आपण पाहू शकाल जयेश भोईरला प्युमाचा ब्रँड अँबॅसिडर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. विराट कोहलीनंतर जास्तीत जास्त पसंती कोणाला मिळते या मासोन विभागात तर जयेश आहे. या वेळेला हा चेंडू चांगला हाताळलाय. सुपर लाईन और लेंथनं गोलंदाजी. अनिल जाधव तिथे आपल्याला पाहायला मिळतात. शॉर्ट कव्हरमध्ये संघाचे संघ मालक सूर्या मासवन या संघाला मात्र निश्चित स्वरूपात तामसई येथे देखील आम्ही पाहिलं होतं. संघाला लीड करतात. संघाला पकडून कसं पुढे घेऊन जायचं, युवांच्या पाठीमागे एक एक्सपिरियन्स असावा आणि एक तो एक्सपिरियन्स खेळाडू म्हणून अनिल जाधव यांना आम्ही पाहिलंय. ऑन साईडला मोठा प्रहार. जयेश मात्र चेंडूच्या मागे पळतायत आणि अतिशय चांगला झेल. गुड जज अँड टेक अँड गॉन. एक नंबर दिसते तू छान ग माझ्या दिलाची जान. एक नंबर दिसते तू छान ग माझ्या दिलाची जान. थँक्यू सो मच. वेलकम बॅक. इथे मात्र आपण पाहतोय विकेटचं पतन. फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळाले आणि आता नवीन फलंदाज ऋतिक सातवी आयकॉन खेळाडू म्हणून या देखील खेळाडूची वर्णी लागली गेली आणि तोच ऋतिक आता मैदानाच्या आतमध्ये आलाय. धीरज चांगली गोलंदाजी करतोय. राऊंड स्टंप्सना ऋतिक सातवीच्या बॅटमध्ये अगदी येता क्षणी डगआउट मधून सेट होऊन आलाय की काय. ह्यूज 10 MPL 6. थँक्यू सो मच. वेलकम बॅक. पुन्हा एकदा मासवण प्रीमियर लीग पर्व 10 मध्ये आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. दुपारचं सत्र आणि आजच्या दिवसातला मॅच नंबर 7 आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय चांगल्या पद्धतीने ही स्पर्धा सलग तिसऱ्या दिवसात दाखल झाली आणि तिसऱ्या दिवसाचा देखील खेळ जबरदस्त पद्धतीने रंगला. पुन्हा एकदा अविनाश आमच्या समवेत गुणलेखनात जोडले जातील. अजित साबळा यांचं देखील तेवढंच महत्त्वाचं योगदान राहिलं. जतीन केणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. अनुराग चव्हाण यांना आपण पाहतोय पाटील नेटवर्कच्या टीम मधनं. गोलंदाज तयार होतील गोलंदाजी ट्रॅकवरती. पुढचा बॉल पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. जयेश पुढे पोहोचलेत आणि जयेश पोहोचलेत म्हणजेच तो झेल होणार. काय कमालीचा झेल टिपला. अनिल जाधव देखील तो झेल टिपल्यानंतर सरप्राईज झाले की व्हॉट अ कॅच. काय झेल टिपला जयेशनं. जबरदस्त कॅच. अगदी सूर्याची प्रखर किरण डोळ्यामध्ये येत होती परंतु शेवटपर्यंत चेंडूकडे पाहत राहिले. अगदी काळा गोळा समोर दिसतोय आणि त्याच्याकडे व्यवस्थित लक्ष ठेवलं आणि आपण पाहतोय शेवटच्या क्षणाला तो झेल टिपला गेला. फलंदाज ऋतिक सातवी याचा खेळ इथे संपलाय. एक षटकार जरूर खेळलात परंतु त्या षटकाराचं महत्त्व विसरलात आणि इथे मात्र आपण पाहतोय दुसऱ्या चेंडूवरती देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. अतिघाई संकटात नाही ते बघायला मिळालं आणि फलंदाज ऋतिक सातवी हे बाद होताना पाहायला मिळाले. नवीन फलंदाज निलेश धडपी यांना आपण पाहू शकाल. एक्सपिरियन्स खेळाडू. मी उल्लेख केला होता की तुमच्यामध्ये एक एक्सपिरियन्स खेळाडू असायला हवा ज्याचे मात्र अनुभवाचे पाढे वाचत तुम्ही देखील क्रिकेटमध्ये एक वेगळं स्ट्रॅटजी सेट करू शकता आणि तेच निलेश धडपी आता मैदानाच्या आतमध्ये मध्य फळीला आलेत. पुढचा बॉल
खोलवर टप्प्याचा बॉल होता, चेंडूला कव्हरला उडवलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू पुढे सरसावेल तत्पूर्वी मात्र आपण पाहतोय सिंगल मिळते आणि या सिंगलने निलेश धडपी यांचं देखील खातं खोललं जातं. षटक क्रमांक जवळपास तिसरं चालू असताना आता संपुष्टावर देखील आलं. एका चेंडूचा खेळ बाकी असेल तिथे, परंतु धावसंख्या फलकावरती आहेत, त्या म्हणजेच 13 धावा या धावफलकावरती आहेत. येणाऱ्या काळात आणखीन अगदी शेवटचा चेंडू बाकी आहे. 5-5 षटकांचे सामने, यानंतरचा सामना आजच्या दिवसातला अगदी शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. पवार 11 आणि एका बाजूला आपण पाहतोय तो म्हणजेच धानवा ब्रदर्स यांच्यातला अत्यंत महत्वाचा मॅच आणि तो सामना होणार आहे जो प्रियांश फायटर आणि स्मिथ स्मॅशर हा सामना जो आहे तो आपण करणार आहोत. ऑल राईट. आणि तो सामना जो असणार आहे तो 6 षटकांचा राहणार आहे, याची दक्षता घ्या. स्मिथ स्मॅशर आणि प्रियांश फायटर जो पहिल्या दिवसातला रिझर्व सामना राहिला तो आपण आता इथे पूर्ण करणार आहोत. दरवर्षीप्रमाणे आपण जर पॉईंट सगळ्यांचे सारखे झाले तर हे सामने सुपर ओव्हरमध्ये क्लिअर केले जातील. पॉईंट्स टेबल सुपर ओव्हरमध्ये क्लिअर होईल, याची दक्षता घ्या. आज 10 वर्ष झाली आपण तेच करत आलेलो आहोत आणि तीच परंपरा पुढे देखील चालू आहे. टू बी कंटिन्यू. या वेळेला आपण पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 15 वरती. षटक क्रमांक 3चा खेळ संपला. अवी आणि जतीन आम्हाला दर्शवतात आणि 18 चेंडून मागे फक्त 15 धावा या फलकावरती लागल्या. फक्त म्हणून चालत नाही, क्रिकेटचा खेळ कधी बदलेल याचा नेम नाही. जयेश भोईर गोलंदाजी मार्गवरती. मागचं षटक आजच्या दिवसातलं दुसरं राहिलं मेडन, त्याचं नाव राहिलं जयेश भोईर, तोच गोलंदाज. यावेळेला बॅटची कड, चेंडू मात्र शॉर्ट थर्ड मानला, तिथून सिंगल होईल आणि या सिंगलच्या साह्यानं धावसंख्या मंद मंद गतीने आता एक एक धावेने पुढे सरकते. 16 धावा. चौथं षटक आपल्याला पाहायला मिळतं ज्यामध्ये जयेश भोईर संघाचा मुख्य गोलंदाज, संघाचा प्रमुख फलंदाज, सेनापती आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला पुल करायचं होतं, उसळी चेंडूला देखील मिळाली आणि इथे मात्र आपण पाहतोय निलेश धडपी स्ट्रायकिंग एंड कडे घेण्याचा प्रयत्न होता, परंतु तिथे योग्य क्षेत्ररक्षण, चांगली फेकी, बॉलिंग एंडला फेकी आली आणि जयेशनं सांगितलं की माझ्याजवळून तुम्हाला धावा घेणं थोडंसं कठीण राहील आणि ते बघायला देखील मिळालं. डॉट बॉल येतोय. 16 धावा, 2 चेंडूंचा खेळ झाला चौथ्या षटकातला. यावेळेला रतीश जाधव मोठ्या फटक्या खेळण्याचा जरूर प्रयत्न करतात, परंतु त्या प्रयत्नांना यश येत नाही, कारण गोलंदाजीमध्ये तेवढी ताकद राहिलेली आहे. जेवढा वेग तेवढा चांगला कटर चेंडू देखील तो हाताळतोय, त्याच्यामध्ये तेवढा चांगला स्विंग, सगळ्या गोष्टी आहेत. अचूक टप्पा, लाईन ऑर लेंथनं गोलंदाजी आणि ही गोलंदाजी आपण पाहतोय आज तिसऱ्या दिवसात देखील तो मेंटेन ठेवतो आहे. खोलवर टप्प्याचा बॉल अगदी खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक मात्र लॉंग ऑनचे पुढे सरसावतात. मिड ऑनला फील्ड होईल. अगदी आपण पाहतोय वेगानं पुढे आला विराज आणि वेगानं पुढे येत असताना चांगलं फील्ड केलं, फेकी आली, तत्वरती सिंगल मिळाली. 4 चेंडू आणि धावसंख्या 17 धावा या धावफलकावरती आहेत. 17 ऑन दी स्कोर कार्ड. आपण स्कोर कार्डला पाहू शकता. एका बाजूला सूर्या मासवन, एका बाजूला प्रियांश फायटर. हा संघ आपल्याला फाईट करताना बघायला मिळेल, परंतु जयेश समोर ही फाईट थोडीशी आता फिकी राहिली की काय असं म्हणायला हरकत नाही. चांगली गोलंदाजी त्याने केली. दुसरं षटक त्याचं चालू आहे ज्यामध्ये आतापर्यंत धावा जास्तीत जास्त खर्च करत नाही. मला तरी वाटतं फक्त 2 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. चेंडूंचा खेळ त्याने फेकून झाला, तो म्हणजेच आतापर्यंत 5, एकंदरीत 11 चेंडू फेकले, फक्त 2 धावा खर्च केल्या. म्हणजेच 5 षटकांचा जर सामना असेल ज्यामध्ये एक गोलंदाज 2 षटकात आणून फक्त 3 धावा खर्च करतोय, म्हणजे तुमच्या 3च षटकांचा तो सामना राहिला असं म्हणायला हरकत नाही. या पद्धतीची गोलंदाजी राहिली जयेशची. षटक क्रमांक 4चा खेळ संपला. जतीन आणि अविनाश आम्हाला दर्शवतात की षटकांचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या आहे ती म्हणजेच 18. घेऊ एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया डीजे अनिकेत यांना. भाजी काही खातील रवाड गोबा, कांबड्या काही नचतील. होती पोरी नागती कोणाची मामा रे, होती पोरी नागती कोणाची मामा. होतो पोरी नाचत
पोरी नागती कोणाची मामा रे होती पोरी नागती कोणाची मामा या वेळेला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती षटक क्रमांक 5 स्लॉग मध्ये विराजला मैदानाच्या आतमध्ये इंट्रोड्यूस करत असताना जयेश भोईर प्रचारणात आणले. विराजला शेवटचे 6 चेंडू फेकण्याकरिता धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजेच 18 वरती. आणखीन आपण पाहू शकाल येणाऱ्या काळात 6 बॉलचा खेळ बाकी आहे. निलेश धडपी स्मिथ स्मॅशर्स या संघाचे एक एक्सपिरियन्स खेळाडू म्हणून मैदानाच्या आतमध्ये आहेत. त्यांना इथून जबाबदारी जोखीम पत्करावी लागेल. ऑन साईडला खेळायचं होतं तिथे अनिल जाधव पोहोचतायत. प्रयत्न चांगले राहिले. अगदी 2 ते 3 फूट हवेत होते. काही जंप घेतली होती अगदी चित्याप्रमाणे. प्रयत्न चांगले राहिले परंतु त्या प्रयत्नांना यश मिळालं नाही. आणि इथून मात्र आपण पाहतोय मुख्य व्यासपीठावरनं पराग त्यांना दर्शवतात की ट्राय चांगली राहिली, प्रयत्न चांगले राहिले. मला तरी वाटतं शॉर्ट कव्हरला मिड ऑफला होते आणि मिड ऑफ वरून ते मिड ऑन पर्यंत धाव घेत पोहोचले आणि शेवटच्या क्षणाला मात्र तो झेल सुटला गेला. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजे 19. यस ऑल राईट 19 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. ऑन साइडला फटका खेळला क्षेत्ररक्षक तिथे कोणी नाही. चेंडू निघून जाईल सरळ सीमारेषा पलीकडे. 10 MPL चा देखणा विराज मधुकर जाधव नावाचा यूज षटकार 6. धीरे धीरे चाल गो मैना ना पाल घरी गावात नीन गो मैना पाल घरी गावात नीन गो मैना पाल घरी गावात नीन गो मैना. थँक्यू सो मच. धावा शेवटच्या क्षणाला यायला लागल्यात आणि ते येणं महत्वाची भूमिका आहे. ते म्हणजेच प्रियांश फायटर या संघासाठी. इथे मात्र जबाबदारी घेतली आयकॉन खेळाडूनं. शेवटचा गोलंदाज विराज वरती तुटून पडायचं हे ठरवलंय आणि मनाशी बाळगलंय. आता त्यावरती काम चालू आहे. पहिल्याच बॉलवरती मात्र आपण पाहतोय चांगला स्ट्रोक खेळला. पुढचा बॉल यावेळेला पुन्हा एकदा इंटू द गॅप मध्ये क्षेत्ररक्षक तिथे आहेत आणि तिथे मात्र फील्ड होईल. काऊ कॉर्नर मध्ये सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न बघता बघता आपण पाहतोय 2 धावा इथे सहज रीतीने पूर्ण होतील. फलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 27. 27 धावा. चेंडूंचा खेळ झालाय 3. येणाऱ्या काळात आणखीन 3 चेंडू येणं बाकी. यानंतरचा सामना तेवढाच महत्वाचा आपल्याला बघायला मिळेल तो म्हणजेच पवार 11 आणि एका बाजूला आपण पाहतोय तो म्हणजेच धानवा ब्रदर्स. आदरणीय सन्माननीय योगेशजी पांढरासाहेब यांच्या माध्यमातून 2500 रुपयाचं भरीव आर्थिक सहाय्य मंडळ त्यांच्या टाळ्या वाजून आभार मानते. आणि 11वा सीझन 2025 जी स्पर्धा होईल तेव्हा काहीतरी वेगळं आगळं असं मात्र त्यांच्या माध्यमातून हे गिफ्ट असेल. आदरणीय योगेशजी पांढरासाहेब यांचे आम्ही हृदयाच्या अंतःकरणापासून आभार मानतोय. सन्माननीय कृष्णा पारधी साहेब यांच्या माध्यमातून 1500 रुपयाचं भरीव सहकार्य त्यांचं मंडळ टाळ्या वाजून आभार मानतंय. ग्रामपंचायत सदस्य मासवण कृष्णा पारधी साहेब यांचं मात्र खूप खूप आभार. यस ऑल राईट घेणार त्यांच्यामुळे ही स्पर्धा सुंदर होते आहे. यावेळेला आपण पाहतो इंटू द गॅप मध्ये फटका केलेला क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. एका हाताने कलेक्ट केला तो चेंडू आणि इथे मात्र दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात निलेश धडपी यांना बाद व्हावं लागतं. यावेळेला आपण पाहू शकाल योगेशजी पांढरासाहेब 2500 रुपयाचं सहकार्य आणि पुढचं वर्ष काहीतरी मोठं काहीतरी वेगळं आगळं असं मात्र आपण पाहतोय. त्यांचं एक वेगळं असं नियोजन राहणार आहे पुढच्या वर्षीचं. स्पेशल गिफ्ट हे मात्र MPL 11 साठी त्यांनी मात्र राखलंय. परंतु या स्पर्धेला आत्ता 10व्या सीझन मध्ये ज्यांच्या माध्यमातून 2500 रुपयाचं आर्थिक सहाय्य आलं मंडळ खरंच त्यांचं खूप आभार मानतंय. त्याचबरोबर सन्माननीय कृष्णा पारधी साहेब ग्रामपंचायत सदस्य मासवण यांच्या माध्यमातून 1500 रुपयाचं आर्थिक सहाय्य मंडळ त्यांचं देखील टाळ्या वाजून आभार मानतंय. आपण पाहू शकाल श्री निलेश कोठारी साहेब 1000 रुपये. श्री रोहन मोगरे साहेब 1000 रुपये. सुमित वझे साहेब यांच्या माध्यमातून 1000 रुपये. मान्य श्री प्रफुल्ल पद्माकर पाटील साहेब हितांशू एंटरप्राइजेसचे प्रॉपरायटर यांच्या माध्यमातून 1000 रुपये. कुमार उमेश वावरे यांच्या माध्यमातून 501 रुपये. ओमसाई क्रिकेट क्लब मासवण रथित जाधव अँड रोहन गोवारी अँड ऑल टीम यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचं आर्थिक सहाय्य. त्याचबरोबर मान्य श्री रतनसिंग राजपूत न्यू साई श्रद्धा किराणा यांच्या माध्यमातून 4100 रुपये. मान्य श्री मोहन धानवा सर यांच्या माध्यमातून 1100 रुपये. मान्य श्री योगेशजी धडपी डुकटण एक उत्कृष्ट क्रिकेटपटू यांच्या माध्यमातून 500 रुपये. मान्य श्री लंकेश पाटील साहेब यांच्या माध्यमातून 1000 रुपयाची भरीव कामगिरी. तदनंतर आपण पाहतोय मान्य श्री बाळकिशन शर्मा एक बेस्ट
हेअरस्टाईलवाले आपले सलूनचे प्रॉपरायटर, सुंदर पद्धतीने हेअर आर्टिस्ट अर्थातच बालकिशन शर्मा, तदनंतर मान्य श्री रमाकांत गोवारी फर्स्ट एड किट, श्री मनसूर जाधव चहाडे यांच्या माध्यमातून 500 रुपये, श्री अमित बसवत यांच्या माध्यमातून 500 रुपये, बाळकृष्ण साबळा साहेब ज्यांच्या माध्यमातून 1000 रुपये, योगेशजी पांढरा सर ज्यांच्या माध्यमातून 2500 रुपये, श्री कृष्ण पारधी साहेब यांच्या माध्यमातून 1500 रुपये, त्याचबरोबर श्री संजय पवार साहेब माजी सरपंच यांच्या माध्यमातून 1100 रुपये, श्री मयूर बळवंत पिंपळे सार्वजनिक पाटबंधारे विभाग ज्यांच्या माध्यमातून 5000 रुपये, स्वरा टूर्स अँड ट्रॅव्हल यांच्या माध्यमातून 501 रुपये वाणगाव, पहाडीनाथ किराणा स्टोर्स मासवण, नरसिंह कुवर MPL 2025 पुढील वर्षासाठी सर्व टीमसाठी टी शर्ट आणि या वर्षीसाठी 2100 रुपये, त्यांचे देखील आभार. कुमार विशाल पवार सर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर MPL मधील कॉलेज कुमार 11वी 12वीचे जे आहेत त्यांनी जर खूप चांगली कामगिरी करत असताना ते 2 खेळाडू निवडले जातील त्यांच्यासाठी MSCIT कोर्स आणि त्याची ट्रॅव्हलिंग फीज हे आपले विशाल पवार सर ते मात्र त्यांनी ती एक जबाबदारी स्वीकारली. थँक्यू सो मच. मान्य श्री उत्तमजी रमेश पिंपळे साहेब शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे उपनेते यांच्या माध्यमातून भरीव कामगिरी 11,000 रुपयाचं रोख रक्कम आर्थिक सहाय्य. थँक्यू सो मच. कुमार रुपेश दोदडे फॅशन प्लस यांच्या माध्यमातून 1000 रुपये, कुमार अनिकेत दानवा यांच्या माध्यमातून 1000 रुपये, कुमार जयदीप पवार यांच्या माध्यमातून 1000 रुपये, त्याचबरोबर संदेश दापशी भावजी यांच्या माध्यमातून 501 रुपये, मान्य श्री उमेश जाधव साहेब 2500 रुपये, किरणजी पिंपळे साहेब 1500 रुपये, सचिनजी पिंपळे साहेब 2000 रुपये, नयनजी पिंपळे सर यांच्या माध्यमातून 1000 रुपये, त्याचबरोबर आपण पाहू शकाल संजयजी पवार साहेबांच्या शुभ हस्ते पुढील मॅचचा टॉस जरूर होणार. एका बाजूला आपण पाहतोय संघ आहे पवार 11 आणि एका बाजूला दानवा ब्रदर्स. टॉस मात्र तिथे होईल. तत्पूर्वी आपण पाहतोय कुमार नितीन सुरेश पवार यांच्या माध्यमातून फर्स्ट एड किट ज्यांनी 3 किट इथे अवेलेबल केले. सामन्याला सुरुवात होईल. तत्पूर्वी सामना चालू असताना आपण पाहतोय आमचे स्पॉन्सर देखील तेवढेच महत्त्वाचे आहेत. MD फायटर ग्रुप यांच्या माध्यमातून 8 आदर्श खेळाडूंसाठी टी शर्ट्स, मान्य श्री सुनील मदन धानवा यांच्या माध्यमातून आपण पाहतोय 10 सनस्क्रीन व बॉडी लोशन क्रीम. थँक्यू सो मच. मान्य कुमार राहुल काशीराम धानवा साहेब यांच्या माध्यमातून प्रत्येक मॅच मधील सर्वाधिक धावा सर्वाधिक विकेट घेणाऱ्या खेळाडूंना एनर्जी ड्रिंक माउंटन ड्यू. मान्य कुमार यतीन भोईर YB कलेक्शनचे प्रॉपरायटर डुक्टन यांच्या माध्यमातून सामनावीर करिता उपांत्य फेरीत 4 टी शर्ट्स. मान्य श्री प्रसाद भोईर माजी सरपंच दुक्टन साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयाची भरीव सहकार्य. थँक्यू. मान्य श्री चंद्रकांत पवार साहेब 2 बॉल बॉक्स. मान्य श्री शिवम मोरे जय गिरणारी स्पोर्ट्स वानगाव यांच्याकडून स्वर्गीय मनोज सखाराम जाधव यांच्या स्मरणार्थ मॅन ऑफ द सिरीज मालिकावीरकरिता ट्रॉफी. मान्य श्री सुरेश गंगाराम पवार 2 बॉल बॉक्स. मान्य श्री समीर सुरेश पवार 2 बॉल बॉक्स. सुजितदादा जाधव यांच्या माध्यमातून 1000 रुपये. ग्रामपंचायत मासवण ज्यांनी मात्र या मैदानाची साफसफाई सुंदर पद्धतीने मैदान आखलं गेलं. मान्य श्री सुनील दानवा साहेब माझी उपसभापती, त्याचबरोबर आपण पाहतोय त्यांच्या माध्यमातून देखील आली. तदनंतर आपण पाहू शकाल सुनील धानवा साहेब यांच्या माध्यमातून 2500 रुपयाचं भरीव सहकार्य. थँक्यू सो मच. मान्य श्री अशोक पिंपळे साहेब सेवानिवृत्ती ACP आणि DYSP 5000 रुपये. धन्यवाद. रोशनी राकेश दुमाडा मॅडम ग्रामपंचायत सदस्य मासवण मॅडमांचे देखील आभार. त्यांनी 5000 रुपयाचं आर्थिक सहाय्य इथे दिलं. सो आकांक्ष आशिष हरवटे मॅडम यांच्या माध्यमातून आपण पाहतोय 2000 रुपये ग्रामपंचायत सदस्य मासवण. आणि त्याचबरोबर आपण पाहतोय अनिलजी धानवा सर यांच्या माध्यमातून आपण पाहतोय 500 रुपयाचं कॅश प्राइज. धन्यवाद. राहुल गोंड वसई उत्कृष्ट गोलंदाजाकरिता स्पोर्ट्स शूज. मान्य श्री अनिल पांडुरंग धानवा साहेब यांच्या माध्यमातून ऑरेंज कॅप पर्पल कॅप. मान्य श्री विश्वनाथ पवार यांच्या माध्यमातून 1000 रुपये. श्री नितीन भोईर डुक्टन यांच्या माध्यमातून आपण पाहतोय 1500 रुपये. मान्य श्री हेमंत विष्णू जाधव साहेब ग्रामपंचायत सदस्य दुक्टन यांच्या माध्यमातून 1000 रुपये. श्री दिनेश बाबू पांढरा सर यांच्या माध्यमातून मालिकावीरकरिता ट्रॉफी. अरविंद लक्ष्मण धानवा यांच्या स्मरणार्थ मान्य सौ वैशाली वनेश जाधव सरपंच मासवण मॅडम या मॅडमांच्या माध्यमातून 3य क्रमांकाची ट्रॉफी. मान्य श्री कुणाल थालेकर सामाजिक कार्यकर्ते देवखोप 4th क्रमांकाची ट्रॉफी. मान्य श्री दिनकर सांबरे साहेब भावजी यांच्या माध्यमातून स्टम्प्स या स्पर्धेकरिता. राहुल भोईर अजय भोईर सागर साळुंखे राहुल धानवा यांच्या माध्यमातून आपण पाहतोय 500 रुपयाची भरीव देणगी या स्पर्धेला. त्यांचे देखील आभार. मान्य श्री सचिन
काशीराम धानवा व मान्य कुमार राहुल काशीराम धानवा उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, मालिकावीर करिता 4 स्पोर्ट्स गॉगल. साई भक्त कुमार तेजस अनिल धानवा मिनरल थंड पाणी 4 दिवसासाठी पुण्यदान. त्याचबरोबर संस्कृती ब्युटी पार्लर आणि मेकअप आर्टिस्ट मासवन मान्य श्री सचिन वलकेश्वर धानवा यांच्या माध्यमातून 1000 रुपये. मनोज फाउंडेशन मासवन यांच्या माध्यमातून 40 सामनावीर ट्रॉफीज व उपांत्य फेरीतील 4 संघांसाठी मेडल्स. आणि त्याचबरोबर आपण पाहू शकाल मान्य श्री डॉक्टर सुहासजी पंढरत संखे बाळाभाऊ यांच्या माध्यमातून प्रथम क्रमांकाची आणि द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी. थँक्यू सो मच. मान्य श्री समीर दिनेश वर्टा साहेब बेंजोप्रेमी मित्र खडकोली भोईरपाडा मालिकावीर करिता सायकल. नितीनजी पवार यांचे अगदी जिवलग मित्र मान्य श्री प्रमोद गोवारी साहेब उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ट्रॉफी, उत्कृष्ट फलंदाज ट्रॉफी, उत्कृष्ट गोलंदाज ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. त्यांच्या माध्यमातून मान्य श्री सचिन भगवान भोईर साहेब युवा उद्योजक डुक्टन यांच्या माध्यमातून टॉस बॉक्स. विजेता संघासाठी सुवर्ण पदक 15, उपविजेते संघासाठी रौप्य पदक 15. त्याचबरोबर मान्य श्री कुमार आशिष विलास कान्हात नानिवली यांच्याकडून कैलासवासी विलास मुकुंद कान्हात यांच्या स्मरणार्थ सामनावीर 40 ट्रॉफीज. त्याचबरोबर मान्य सौ ममता उदय गोवारी ग्रामपंचायत सदस्य मासवन मॅडमांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं भरीव सहकार्य. थँक्यू. मान्य श्री करण माळी कळंब विरार सामनावीर फायनल आणि मालिकावीर करिता 2 स्पोर्ट्स टी शर्ट. असं सर्व आमचे जे स्पॉन्सर आहेत त्यांचे आम्ही खूप खूप आभार मानतोय. त्याचबरोबर आणखीन जी नावं आहेत ती देखील मैत्री ग्रुप बचत गट यांच्याकडून आपण पाहतोय ग्राउंडसाठीची खेळपट्टी आपण पाहतोय जी शेणाने सारवली जाते. आज अशा भरपूर विकेट कमी असतात ते मात्र निश्चित स्वरूपात मैत्री ग्रुप बचत गट यांच्याकडून ती मात्र सेवा झाली, त्यांचे आम्ही आभार मानतोय. आणि निश्चित स्वरूपात अत्यंत महत्त्वाची अशी ती बातमी असणार आहे. मासवण आणि उत्तम पिंपळे साहेब हे नातं अनोखं आहे, यामध्ये कधीही कुठलाही भेद राहणार नाही असं मात्र आपण पाहू शकाल. आदरणीय सन्माननीय उत्तमजी रमेश पिंपळे साहेब शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचे उपनेते साहेबांनी मात्र इथून एक मेसेज दिलेला आहे की मासवण प्रीमियर लीग 2024 पर्व 10चं प्रथम क्रमांकाचं जे काही पारितोषिक असेल ते माझ्याजवळून असणार आहे. अर्थातच आपण पाहतोय उत्तम सरांच्या माध्यमातून हे मोठी कामगिरी आपल्याला पाहायला मिळते आणि मासवणकरांचं प्रेम हे त्यांच्यावरती देखील तेवढंच राहिलेलं आहे. आणि आदरणीय सन्मान्य उत्तमजी रमेश पिंपळे साहेब शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे उपनेते साहेबांच्या माध्यमातून या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक जे काही असेल ती किंमत रक्कम आपल्याला त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. धन्यवाद साहेब, तुमचे मंडळ टाळ्या वाजून आभार मानते. थँक्यू सो मच. सामन्याकडे तत्पूर्वी जाऊया. टार्गेटचा विचार केला तर आपण पाहतोय 31 धावा या धावफलकावरती पाहायला मिळत असताना इथे मात्र आपण पाहतोय फलंदाज विराज पवार काय कमालीची फलंदाजी करतोय. फ्लॅट 6 ऑन साइडला मिड विकेटला क्लिअर करणारी षटकार आपल्याला पाहायला मिळाला. समोर आपण पाहतोय रतीश जाधव आहेत, हरकत नाही. त्या संघाचा स्टार आयकॉन खेळाडू माझ्या समोर आहे, हरकत नाही. मी देखील माझ्या संघाचा अत्यंत महत्त्वाचा अनिल जाधव यांनी दाखवलेला विश्वास माझ्यावरती मला सार्थ ठरवायचा आहे, ज्या अनुषंगाने फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 15 वरती. आणखीन 16 धाव्यांची गरज आहे हा सामना जिंकण्याकरिता. षटक क्रमांक 2 आणि 5 चेंडूंचा खेळ फेकून झालाय. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. ऑन साइडला पुन्हा एकदा कॉपी अँड पेस्ट, पुन्हा एकदा रिप्ले पाहतोय की काय हे आपल्याला पाहायला मिळालं. जबरदस्त फटका 6. मोगऱ्याच्या फुलावर सुगंधाच्या तालावर, मोगऱ्याच्या फुलावर सुगंधाच्या तालावर मी सायनिंग मारत जाय ग तुझ्यावर, सायनिंग मारत जाय, मी सायनिंग मारत जाय ग तुझ्यावर, सायनिंग मारत जाय.
ध्यानात, तू माझ्या मनात, मी तुझे ध्यानात. थँक्यू सो मच. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 21 जतीन. ऑल राईट, 21 धावा धावफलकावरती आणि 10 धाव्यांची गरज. अजूबाई वंकास आपल्याला पाहायला मिळतात, त्यांचं या स्पर्धेमध्ये सहर्ष हार्दिक स्वागत. ऋतिक यांनी जर हॅट्रिक मिळवली तर अजूबाई यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. यावेळेस ऋतिकचं स्वागत रिव्हर्स स्विचने केलं. MD आपल्याला पाहायला मिळतात, एक मोठं नाव राहिलेलं आहे या स्पर्धेमध्ये सातत्यानं आपण पाहतोय. अर्थातच मनीष धानवा हे नाव मासवणसाठी सातत्याने क्रिकेटच्या पडल्यावरती जेव्हा जेव्हा क्रिकेटची पुस्तकं खोलली जातील तेव्हा मनीष धानवा हे नाव सन्मानाने घेतलं जाईल. यावेळेला आपण पाहू शकाल चांगली गोलंदाजी होत असताना ऋतिक सातवी यांनी मात्र पहिल्या चेंडूवरती 2 धावा इथे मात्र खर्च केल्या, परंतु चेंडूमध्ये काही कमी नव्हती. परंतु फलंदाजाचा मेरिट त्यामध्ये अतिशय चांगला राहिला, ज्यानं खूप छान पद्धतीने तो फटका सजवला. येस, मनीष दानवा आणि ऋतिक एकाच संघामध्ये डिपेंडिंग चॅम्पियन आपल्याला पाहायला मिळाले, परंतु आज एकमेकांच्या विरोधात आहेत. षटकार मिळाला. ऋतिक सातवीची स्ट्रेंथ निश्चित स्वरूपात MD ला माहिती आहे आणि त्या अनुषंगाने मात्र खूप छान फटका सजवला. योगेशजी पांढरासाहेब ग्रामपंचायत सदस्य मासवण, ज्यांच्या माध्यमातून 2500 रुपयाचं आर्थिक सहाय्य आणि येणारी स्पर्धा 2025ची असेल MPL 11वा सीझन, त्यामध्ये एक वेगळं आगळं गिफ्ट हे त्यांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळणार आहे. अर्थातच आपण पाहतो योगेशजी पांढरा सर, त्यांचे देखील आभार. त्याचबरोबर कृष्णा पारधी सर ग्रामपंचायत सदस्य मासवण यांच्या माध्यमातून 1500 रुपये आणि पुढच्या वर्षी ते स्वतः संघ मालक म्हणून ही भूमिका अदा करणार आहेत. आणि एक संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत ऍड होईल. 6 नावं आलेली आहेत आत्ताच. आपण पाहतो हे मासवणकरांचं क्रिकेटचा प्रति एक वेगळं प्रेम आहे. एक तेरी तो एक मेरी बीच में ये विकेट गिरी. एका बाजूला एक षटकार जरूर ठोकला, परंतु तदनंतर सांगितलं ऋतिक सातवेनी की तुला इथून डगआउटच्या रस्त्याला परतीचा प्रवास करावा लागेल. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज जयेश भोईर, भन्नाट फॉर्मात असलेला हा खेळाडू आणि तो दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या फक्त 2ची गरज आहे असं जतीन किणी आम्हाला दर्शवतायत की हा सामन्यामध्ये निश्चित स्वरूपात विजयाचे रंग आता भरत असताना सूर्या मासवण, अनिल जाधव खुश असतील आपल्या संघाच्या कामगिरीनंतर. यावेळेला सॉफ्ट हँडने खेळलाय. संयमानं देखील क्रिकेट खेळू शकतो, ह्या अनेक गोष्टी आम्ही जयेशच्या पाहिल्यात. जेव्हा हार्ड हिटर रोल त्याला अदा करायचा असतो त्यावेळेला तो तेच फटके खेळतो आणि ज्या वेळेला संयमानं जर विशेषतः गरज नसेल तिथे तो सिंगल डबलचा खेळ देखील करत असतो आणि ते आपल्याला बघायला मिळालं. पॉइंट्स टेबल मध्ये आपण थोडंसं बघणार आहोत. आता विजयाचा टसा उमटला तो म्हणजे सूर्या मासवण या संघानं. पुढील होणारा सामना एका बाजूला आहे तो म्हणजेच धानवा ब्रदर्स आणि एका बाजूला आहे पवार 11 यांच्यातली अत्यंत महत्त्वाची आणि आजच्या शेड्यूलची शेवटची मॅच आपण बघणार आहोत. तदनंतर एक सामना तो आपण बघणार आहोत. तर त्या सामन्याकरिता मी पहिल्या इनिंगकरिता पहिल्या 5 षटकांकरिता मायक्रोफोनवरती निमंत्रण देतोय. पालघर जिल्ह्याचा बुलंद आवाज पालघर भूषण अर्थातच प्रमोद शेडगे सरांचा आवाज आपण ऐकणार आहोत. थँक्यू सो मच.